जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने लोचनी सुख झाले व साजनी 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 झाले व
रखुमा देवीवर पाप रखुमा देवीवर पाप रखुमा देवीवर हा विठ्ठल बलवा बलवा हा विठ्ठल बलवा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल विष्णुदास जगी जारते एक विष्णुदास जगी जारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे त्या पुण्य अंगी नातळे पाप पुण्य अंगी नातळे गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासी गोविंद त्या मनी बैसलासी गोविंद त्या मनी बैसलासी प्रभाळ कंठी शोभे माळ प्रभाळ कंठी शोभे माळ प्रभाळ कंठी शोभे माळ प्रभाळ कंठी शोभे माळ आपी जे कळी काळ तयावे आपी जे कळी काळ तयावे आपी जे कळी काळ तयावे गोविंद आसनी गोविंद शयन गोविंद आसनी गोविंद शयन गोविंद आसनी गोविंद शयन गोविंद आसनी गोविंद शयन गोविंद त्या मनी बैसला गोविंद त्या मनी बैसला गोविंद त्या मनी बैसला तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार शंख चक्राचे शृंगार तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार शंख चक्राचे शृंगार अमृत सार मुखामाजी अमृत सार मुखामाजी अमृत सार मुखामाजी गोविंद शनी गोविंद शनी गोविंद गोविंद शनी गोविंद शनी गोविंद तामणी बैसला से कन्या समजायचे, मुलगी समजायचे, एवढंच काय महाराज. हा गुलाबराव महाराज त्या भावामध्ये एवढे रंगून गेले, एवढे रंगून गेले, जसं 4 दिवस बाजूला बसत होते. कोण होते ते? होते पुरुषच, पण त्या भावात एवढे रंगले होते. स्वतःला कोण म्हणायचे? ज्ञानेश कन्या म्हणायचे.
एवढं प्रेम केलं माऊलीवर त्यांनी. आणि आज जे आपल्याला माऊलीचा फोटो मिळतंय ना, हे गुलाबराव महाराजांनी सांगितलंय. नाही तर कोणी बघितली माऊली कशी आहेत? हा, माऊलीने सांगितलं जगाला, हा गुलाबराव महाराजांनी, की माऊली असे असे मला तिथं दिसायले समाधीत बसलेले. मला सांगायचं एवढंच, देवाबरोबर नातं जोडा. नातं जोडलं की प्रेम होतं. नातं जोडल्यास काय होतं? प्रेम होतं. आणि प्रेम ज्यावेळेस परिपक्व होतं ना, त्यावेळेस मग देवाच्या मागे जाण्याची गरजच नाही. मग प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, जातो तिकडे नेतो हरी. कसे? हा, जातो तिकडे नेतो हरी. विठाला विठाला विठाला. संतांनी सर्व नाते जोडले. कोणासोबत? देवासोबत जोडले. हा, म्हणून देव कसा आहे तर तुम्हाला जसा पाहिजे तसा आहे. तुम्ही देवाला भाऊ म्हणा, देव भाऊ व्हायला तयार आहे. तुम्ही देवाला गुरु समजा, देव गुरु होतो. आपणची देव होय गुरु. देव गुरु झाले, देव मायबाप झाले, देव भाऊ झाले. भक्तमाल नावाचा ग्रंथ आहे. भक्तमाल नावाचा ग्रंथ आहे, एक मोठा वाचाचा ग्रंथ. त्या ग्रंथामध्ये कलियुगात झालेले जेवढे काही संत महात्मे आहेत, त्या सर्व संत महात्म्यांचं जीवन त्यामध्ये रेखाटलेलं आहे. आणि त्या संत महात्म्यामध्ये कोणी कोणी देवावर कशी भावना ठेवली आणि कोणाला भगवान कसे भेटले, या सर्व गोष्टीचा विचार त्या भक्तमाल नावाच्या ग्रंथात केलेला आहे. कधीतरी वाचत जा. हा, संपूर्ण हिंदुस्थानातील, उत्तर हिंदुस्थान असेल, पूर्व असेल, महाराष्ट्र असेल, इकडे कर्नाटक असेल, कुठलंही असेल, पण संपूर्ण हिंदुस्थानातील संतांचे चरित्र आहेत त्याच्यामध्ये. भक्तमाल नावाचा ग्रंथ. मला सांगायचं एवढं, देवाबरोबर भावना ठेवा, देवाबरोबर नातं जोडा, आणि तुम्हाला जसा पाहिजे तसा देव मिळतो. हा, मग विष्णू कसा? विष्णू कसा? आता आपल्या पहिल्या मुद्द्यावर या. विष्णू कसा? तुम्हाला जसा पाहिजे तसा. बरोबर. बरं, आता करतो काय? तुम्हाला जसा पाहिजे तसा आहे. हो, आम्हाला जसा पाहिजे तसा. पण नेमकं काय करतो ते आम्हाला कळायला पाहिजे. काय करतो, काय करतो असा जर प्रश्न केला तर काही करतो. देव काय करतो? आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे. देव काय करतो तर काही करतो. हा, चांगलंच करतो असं नाही, वाईटही करतो. आता जाऊ दे, आता देव असला म्हणजे काय झालं? ही गादी कोणाची? गादी कोणाची? मी कुठं उभा राहिलोय? कुठं उभा राहिलो मी? निवडणुकीला नारदाच्या गादी उभा राहिलोय. नारद महाराज, आता जे रामायण आपण ऐकायलेत, त्या रामायण घडलंच कशामुळं? त्या 5-6 कारणापैकी एक कारण नारदजी आहेत. हो, नारदजीच्या शापामुळं देवाला अवतार घ्यावा लागला. हो, आणि नारद आता संत महात्म्याच्या जवळ उभा राहिल्या म्हणल्या देवाला भ्यायची गरज नाही. जो संतांचा कृपा आश्रित आहे त्याला देवाला भ्यायची गरज नाही. देव कितीही जरी रागावला तरी संतापाशी काही करू शकत नाही. देव जरी असला म्हणजे काय झालं? आता सांगायला कोणाचं झाकून ठेवू नाही. देव करतो काय तर काही करतो. चांगलंच करतो असं नाही. चांगलं तर केलं हो देवानं, पण वाईट सुद्धा केलं. किती वाईट केलं, किती वाईट केलं देवानं. एवढं वाईट केलं महाराज की त्याच्या एवढं वाईटच जगात कोणी केलं नाही. आता तुम्हाला विचारतो, चोरी करणं चांगलं का वाईट? चोरी करणं वाईट आहे. देवानं केली का नाही? देवानं केली का नाही चोरी? झाकून केली का उघड केली? हा, उघड चोरी केली की? हा, देवानं चोरी केली. बरं जाऊ द्या, चोरीच. मारामारी केली का नाही? मारामारी कशी मारामारी केली? त्याच्या एवढी मारामारीच केली नाही जगात कुणी. अवघे दैत्य खानी बुडविली काग बग रिटा मारिली बाळपणी. अवघी दैत्य खानी. बरं एवढंच नाही महाराज, जगातलं नंबर 1चं युद्ध महाभारतासारखा महासंग्राम घडवला. कुणी?
कोणी पांडवानं कौरवानं? नाही नाही, याच बाबाचा हात आहे त्याच्यात. कोणाचा? देवामुळेच घडलंय महाभारत. हा, उग कारण दुसरे आहेत महाराज. आता मूळ कारणाला हात घातल्यावर मग कळते. हा, देवामुळेच जर देवाच्या मनात असतं महाभारत होऊ द्यायचं नाही, झालं असतं. हा, देवाच्याच मनात होतं महाराज. यालाच मारामारी करायची होती. हा, देवानं मारामारी बी कमी केली का? बरं, मारामारी चांगली का वाईट आहे? वाईट आहे ना महाराज, उघड वाईट आहे. उलट चोरीपेक्षा वाईट आहे. कशापेक्षा? कशी वाईट आहे सांगतो की. माणसं आता कीर्तन सुटल्यावर एखादा भजन्या असावा. कोण असावा? भजन्याला सहसा आडवीत नाहीत म्हणा कोणी, पण आपण भजन्यावर घेऊ. उग कशाला दुसऱ्याचं नाव घ्यावं? नाही, मलाच घ्या मध्ये. आता कीर्तन संपल्यावर 12-1 वाजता 2 वाजले समजा जायला, आणि वरच्या माळरानात डोंगरात बराशीच म्हणतात ना इकडं. बरास आहे का नाही ते एखादी? हाय हाय, म्हणजे बराशी आपल्याला बराच पाहिजे फक्त, बाकी काय घेणे. बराशी जवळ समजा रात्रीच्या 2 वाजता बराशीतले पाहुणे बाहेर आले. राम राम महाराज. काय म्हणले? किती वाजता? मग आता कसं, मग उतरून गळा भेट घेताल का? कसं कसं असतंय तिथं महाराज? थर 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 हात पाय कापायलेले. बाहेर गपचिप निघालं की त्यानं हात वरी केले, सांगितलं, ह्या बा काय घेऊन जायचंय ते घेऊन जा. हातातलं, पायातलं, नाकातलं, कमरेचं, तुला काय घेऊन जायचं त्याचा, पण मारू काय नका गडे. म्हणजे चोरीपेक्षा मारामारी. माणसं चोरीला भेट नाहीत, पण मारामारीला भेतात. देवानं केली का नाही मारामारी? केली महाराज. आणि एवढी मारामारी केली, महाभारत घडवलं. आता वेळ झालाय, उग दुसरं तिसरं किती वाईट म्हणून सांगू. याच्या खोड्या किती सांगू. मैपत्र सिंधू आठे. पुण्यवंत, अख्खा अभंगच आहे ते, वाचून घ्या तुम्ही. पुण्यवंत पाताळा लोखी नेला दरिद्री तो. हे अख्खा अभंग वाचून घ्या, मग कळल देवानं काय काय केलंय. बरं, एवढे कुटाने जरी असले तरी टोकाचा कुटाणा केला एक. व्यभिचार करणं चांगलं का वाईट? वाईट, उघड वाईट. देवानं केला का नाही? केला का नाही? स्वतः तुकोबारायने संत महात्म्याने गाथीत लिहिलं ना, गवळणी करीती देवासी व्यभिचार, सांडुनी आचार भ्रष्ट होती. सरळ उघड आहे. देवानं केलं का नाही? मग केलं महाराज. सर्व केलं, वाईटातलं वाईट केलं, टोकाचं वाईट केलं. देवानं सर्व केलं. परंतु आता मुद्दा ऐका, मी तुम्हाला विचारतो, निवडणूक कधी आहे? हा, नाही, इकडची 13 मेला ना. हा, मग पुढे लांब आहे, आपल्याला काय अडचण नाही, सध्या अडचण नाही. तुम्हाला विचारतो मी आता, घोटाळे वाईट का घोटाळ्यात सापडणं वाईट? कसं आहे? हा, घोटाळ्यात सापडणं वाईट. सापडलाच नाही तर कोण म्हणतो चोर? घोटाळ्यात जर सापडलाच नाही तर कोण म्हणतोय चोर? चोर म्हणतो, चोर नाही शिरजोर. हा, घोटाळ्यात जर सापडला नाही तर शिरजोर महाराज. देव करतो सर्व, पण सापडत नाही. काय? देवानं सर्व केलं, काय केलं नाही म्हणून सांगा.
कसं बघा आता, हा बॉल असा रेडर मध्ये आला की बाहेरच बाउंड्रीच्या. देव सर्व करतो, पण सर्व करून ब्रह्मचार्याचं सर्टिफिकेट मिळालं देवाला. काय आता खरं सांगा, ज्याला आता देवाला बायका किती? 16,400 108 होय. मी म्हणलं माझंच गणित चुकलं का काय? 16,108 एवढ्या बायका असताना बरं आता प्रत्येकीला एका बायकोला 10 मुलं आणि एक मुलगी, किती झालं गणित? आहे का गणितज्ञ कुणी आहे का मॅथवाला? 16,108 गुणिले 10 एवढे मुलं आणि 16,108 मुली. मी फक्त मुला मुलीची संख्या सांगितली. नातून पंतून जंतून संतून ते पुढचे राहिले ते काय असते. देवाची संख्या एका कुळाची एका वाड्यातली 56 कोटी होती. किती? आता जर देव निवडणुकीला उभा राहिले असते बिनविरोध, हा आपली संख्या किती भारताची? 130 करोड आणि त्याच्यातली निम्मी कोणाची होती? देवाची होती. 56 कोटी यादव होते. मग आता एवढं भोग भोगून पुन्हा शास्त्रानं प्रमाणपत्र दिलं ब्रह्मचारी. काय देव कोण आहेत? ब्रह्मचारी. भोग भोगोनी त्या काळात गोकुळामध्ये द्वापार युगामध्ये सर्व गवळणी भगवंतावर प्रेम करत होत्या, नितांत प्रेम. सर्व शरीर सही मनासहित देवावर अर्पण केलं होतं देव गोपिकांनी. घरी मागे उरले नाही कुणी. गवळणींनी सर्व काही आपलं कोणाला अर्पण केलं? देवाला. मग त्या काळात इथं चव्हाटा आहे का? चव्हाटा गावचा चव्हाटा जे म्हणतात मुख्य, चव्हाट्यावर बसतात माणसं. मी म्हणत नाही इथले चांगली माणसं आहे, पण काही गावाने चव्हाट्या असतो. चव्हाट्यावर काही काम नसतंय दुसरं. ह्याचं उचक त्याचं उचक, ह्याचं असंच आहे त्याचं तसंच आहे, ही चर्चा असते, दुसरी काही नसते. मग ते गवळण घराच्या बाहेर निघाली, मग ती पाण्याला निघो, कोणाच्या शेजारणीकडे निघो, ताक आणाय जाऊ, दही आणाय जाऊ, घराच्या बाहेर पाऊल टाकला की त्या माणसाने पक्क हेरायचं. निघाली बघ, तिकडच चालली बघ, त्याच्याकडेच चालली, त्यालाच भेटायला चालली. कोण म्हणायचे? माणसं. तुकोबारायांनी वर्णन केलं. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रा, अवघी याची जगनिंद. अख्ख्या जगाने निंदा केली महाराज. कोणाची? गवळणींची. तोंड काढणं मुश्किल केलं गवळणींचं. गवळणीने देवाला हात जोडले. देवा, आम्ही तुझ्या बरोबर प्रेम करून तुझ्या बरोबर नातं जोडून आमचं काही चुकलं का म्हणे? आम्ही तुझ्यावर एवढं प्रेम केलं आणि लोक आम्हाला नाव ठेवतायत. देवाने सांगितलं तर जरा दम काढा म्हणले. देव चतुरा तो शिरोमणी आहे महाराज. देवानं श्रावण महिना गाठला. कोणता महिना? श्रावण महिना. श्रावण महिन्यात महाराज धो धो पाऊस. कसला पाऊस? धो धो पाऊस. ते काय महाराष्ट्रासारखा पाऊस आहे काय महाराज? महाराष्ट्रात लय निश्चितीनं पाऊस असते आपल्याकडं. आणि आलं रण, गोळा व्हायले रण, ह्याव का आता थेंब तुटायलेत रण, मग काढा पापुड्या, हे असं असतं की नाही? सुरू झालं रण, मग धुणं गोळा करा, असं असते. पण ते उत्तर हिंदुस्थानचा पाऊस आहे महाराज. आता ऋषिकेशला राहिलेली, हरिद्वारला राहिलेली माणसं आहेत, गोकुळात वृंदावनात राहिलेली माणसं आहेत. तिकडचा पाऊस आला माणूस तर रप 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 जेवढ जागा बी सापडू देत नाही, एवढा पाऊस असतो धो धो. आणि पुन्हा श्रावण महिना, यमुना दुथड्या वाहिलेली. असा अवसर गाठला देवानंही आणि दुर्वास ऋषीला आमंत्रित केलं. कोणाला? दुर्वास ऋषीला. पलीकडच्या गाठावर दुर्वास. बरं, ते दुर्वास ऋषी म्हणजे नाव बी कडक महात्मा. कमी जास्त जमतच नव्हतं दुर्वास ऋषीला. त्यांचं नावच होतं काय? दूरवास. जवळ नाहीच.
12 महिने 24 तास डोकं गरम, एवढं गरम काड्याची डबी जर निसती नेली तर पीठ घेई, एवढं गरम डोकं. शापादपी शरादपी महात्मा. दुर्वास ऋषी आल्याबरोबर, आणि बरं एकटे तरी कुठे येत होते ते, 60,000 शिष्याला सोबत घेऊन, एवढा मोठा गोतवाळा महाराज, आणि पलीकडच्या काठावाले वजनदार काम. जा त्या कृष्णाला म्हणाव, गोकुळात कृष्णाला म्हणाव की आमच्या जेवणाची व्यवस्था करा. कोण म्हटले? दुर्वास ऋषी. मग निरोप पोहोचला देवाजवळ. देवाने सर्व गोकुळवासियांना जमा केलं, बोलवलं. नंदबाबाला सांगितलं, बाबा आपल्याला महात्म्याची सेवा करायची आहे आणि त्यांच्यासोबत असं असं सर्व आहे, म्हणून सर्व गोकुळवासियांना विनंती आहे, ज्याला जे जे आयटम बनवता येते आणि जेवढे बनवता येते तेवढे बनवा. देवानं काय आदेश दिला? कमी पडलं नाही पाहिजे, जेवढं बनवता येते तेवढं बनवा. ठीक आहे म्हणे, बनवता. एवढं बनवलं गोकुळवासियांनी. महाराज मोठे मोठे पातेले, गाडी बैलातन, हेन तेन, महाराज सरा जमा लवा जमा. आता जायचं कसं पलीकडल्या काठावर? पहिले काय पुरण बंधारे नव्हते. हा, जायचं कसं? ज्या ठिकाणावर वाट होती त्या ठिकाणावर महाराज परस दीड परस पाणी. जायचं कुठून? सर्वजणी देवाजवळ आल्या, सर्व गवळणी. देवा, भगवंताने विचारलं, झाला स्वयंपाक रेडी? म्हणे हा स्वयंपाक रेडी. कुठे? म्हणे गाडी बैलात टाकून. मग अडचण काय? मग जायचं कसं? जायचं कसं? काय झालं? यमुना दुथड्या वाहिली आणि पाण्यातून कसं जावं पलीकडं? देवाने सांगितलं, बर 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 आहे म्हणे, उपाय आहे माझ्याजवळ. देवानं काढलं औषध. देवानं मंत्र दिला एक. म्हणे माझा एक मंत्र घेऊन जा, त्या यमुनेला सांगा. म्हणे कोणता मंत्र देवा? देवाने सांगितलं, जा त्या यमुनेला म्हणाव, जर भगवान श्रीकृष्ण बाळ ब्रह्मचारी असतील तर रस्ता दे म्हटले. काय म्हटले? भगवान श्रीकृष्ण. आता हे कोणाला म्हणायलेत? गवळणीला. जे त्याच्या निजी अनुभवातल्यात त्या सर्वीनी तोंडाला पदर लावला गवळणीनी. म्हणे माय बाळ ब्रह्मचारी आणि हे असं प्रवचन दुसऱ्या गावाला तरी जाऊन द्यावं. विश्वास बसत नव्हता गवळणींचा. पण त्याच्यातली एक जुनी म्हातारी गवळण होती, जकड होती, काठी टेकी टेकीत आलती. हो, तिने सांगितलं, ए पुरी हो, आपल्याला काय करायचंय जाण्याशी मतलब, चला म्हणे. म्हातारी गेली. म्हातारीच्या मागं समजे सर्वांनी हात जोडले आणि सांगितलं, हे यमुना माते, जर भगवान श्रीकृष्ण बाळ ब्रह्मचारी असतील तर रस्ता दे. तोंडातून शब्द उच्चारल्याबरोबर महाराज वरचं पाणी वरील, खालचं खाली. हो, सर्व गोकुळ जे उचका उचकी करीत होते की नाही, हा, ही निघाली बघन, तिकडच चालली, त्याच्याकडेच चालली, तोंडच बंद. चर्चा कोण करतो? हा महाराज. आणि जर ब्रह्मचारी नाही म्हणाव देव, रस्ता कसा दिला? आणि जर ब्रह्मचारी म्हणाव तर आपण बोललेलं खोट आहे. हा, चर्चाच बंद झाली महाराज. सर्व गवळणी महाराज निघाल्या. गवळणीला बी आश्चर्य की काय, म्हणे माय कसं असेल ग? हा, आम्हा भोगोनी म्हणे मी ब्रह्मचारी. गवळणीचे उद्गार आहेत. आम्हा फुली पडली कैशा परी, आम्हा भोगोनी म्हणे मी ब्रह्मचारी. हे गवळणीचे वाक्य आहेत. स्वतः देव ब्रह्मचारी. कस काय? कस काय? चर्चा मध्ये सुरू झाली. म्हातारीने सांगितलं, हे चर्चा बंद. पाण्याला बांध नाही. पाण्याला काय नाही? बांध नाही. सर्वाची गोड जेवण एकदाच. हा, चर्चाच बंद महाराज. तिथून पुढे पलीकडच्या काठावर गेले. दुर्वास ऋषीला अन्न खाऊ घातलं. पुन्हा वापस आल्या. पुन्हा वापस येऊन, हे यमुना माते, जर भगवान श्रीकृष्ण बाळ ब्रह्मचारी असतील तर रस्ता दे. असं म्हणलं. पुन्हा कुठं यमुना रस्ता देते? रस्ताच नाही पुन्हा. त्याच्यातली एक शिकलेली होती. कोण? गवळण. अंबाजोगाईला राहून आलेली, शहरात. हा, शहरात राहून आलेली, पुण्यात राहून आलेली, केस कापलेली. केस कापायची एक साध्या ट्रेंड चालू झालाय. आमचं बी एकदा म्हणलं होतं. हो, आमचं म्हणलं एकदा, म्हणजे महाराज थोडे केस कापू का? मी म्हणलं थोतरी तर देईन, केस कापू का?
केस कापू नये महाराज आता सुवासिनीबाईने, पण आता ते नाही निघालं ट्रेंड. सुवासिनीबाईने केस कापणं तर सोडा, केस मोकळे सुद्धा सोडू नये. नियम आहे शास्त्र, केस हे सतत बांधलेले राहावे, फक्त आंघोळीच्या वेळेस सुटावे. नियम आहे पतिव्रतेचा. पण आता ते निघालं ट्रेंड. मध्ये शिकलेली गवळण होती, ते गळ्यामध्ये धोपटी, पर्स बिर्स असते का काहीतरी, उच टाचाची चप्पल, ते टाचुक टुचुक टुचुक ते चालणं. मग ती गवळण म्हणली, माय येतानाच आपण रिटर्नचे तिकीट घ्यायला पाहिजे होते. काय म्हणली ती, आपण यायचं तिकीट घेतलं पण जायचं आता कसं, बसा म्हणे आता रात्रभर इथंच. ती जी जुनी गवळण होती की नाही, कोण म्हातारी म्हातारी म्हातारी, ती काठी तिकीट पुढे आली, म्हणजे ते जरी कृष्ण असला, त्याला जरी यमुनेतून रस्ता बनवता येत असला कृष्णाला, तर त्या कृष्णाचा गुरु न म्हणे हे कोण, दुर्वास. चला म्हणे दुर्वास महाराजाकडे, म्हणे देतील रस्ता. म्हणे नको त्यांच्याकडे, चला तुम्ही माझ्या माग माग. म्हातारी गेली पुढं, म्हणे महाराज आमची जायची व्यवस्था. ती म्हणे येताना कशा आलतात. आता ते गरम महात्मा, महाराज कमी जास्त जमत नव्हतं, खरं बोलावं लागत होतं. येताना कशा आलतात. त्याने सांगितलं कृष्णाने मंत्र दिलता. कोणता मंत्र सांगावं लागलं खरं खरं. काय मंत्र दिलता, बाळ ब्रह्मचारी असतील तर रस्ता दे म्हटले. मग रस्ता म्हटलो, मग रस्ता दिला, आलो तिकडं, तुम्हाला जेवू घातलं. मग आता जायची व्यवस्था महाराज. बर 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 बर. म्हाताऱ्यानं पोटावरून हात फिरविला. कोणी, दुर्वास ऋषीने पोटावरून हात फिरवला ऋषींनी आणि सांगितलं, जा त्या यमुनेला म्हणाव 60 खंडे अन्न खाऊन जर ऋषी दुर्वासा निर्हारी असतील तर रस्ता दे म्हटली. काय गवळणी म्हटल्या, त्याच तरी शिळ होत, ह्याच तर आणखी खाली बी उतरलं नस. 60 खंडे अन्न खाऊन जर निर्हारी म्हणतो स्वतःला. ते म्हातारीने सांगितलं, आपल्याला काय घेण देणे, आपल्याला तिकिटाशी मतलब, आपल्याला पलीकडे जाण्याशी मतलब. सर्व गवळणी आल्या महाराज म्हणल्या यमुनेला, हे यमुना माते जर ऋषी दुर्वासा निर्हारी असतील तर रस्ता दे. म्हणल्या बरोबर. पहिला तरी नुसता रस्ता होता, आता तर साईट पट्ट्या मारून रस्ता रुंदीकरण. हो, कसं हे कसं झालं, कसं होईल, कसं कोणाला कानो कान खबर नाही. कानो कान चर्चाच बंद झाली महाराज. तिथून पुढे देवाच्या विषयात आणि गवळणींच्या विषयात चर्चाच बंद. विढाला विढाला. मला सांगायचं एवढंच, देव करतो सर्व, पण काय सापडत नाही. देव सापडत नाही. हो, देव सापडत, किंवा स्वतः देव म्हणतात किंवा करायला सर्व करतो, पण देव सापडत नाही. स्वतः गीतेमधले उद्गार आहेत भगवंताचे. नमाम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. भगवान म्हणतात, भगवंताचं वाक्य बरं. भगवान म्हणतात की कर्म मला बांधू शकत नाही. कर्म देवाला बांधू शकत नाही. मग महाराज कस काय प्रभू श्रीराम वनवासाला गेले, ते देवानं बांधून घेतलंय. काय वास्तविक कर्म देवाला बांधू शकत नाही. किंवा ज्ञानोबराय उभी लिहितात, तो कर्मे करे सकळे परे कर्म बंधा नातळे. देव सर्व करतो, सर्व भोगतो, पण सापडत नाही. म्हणून सापडणं वाईट का करणं वाईट? सापडणं वाईट महाराज. देव सर्व करतो पण सापडत नाही. हे कर्मयोग म्हणतात त्याला. कोणता योग? कर्मातून जर सुटायचं असेल तर सर्वोत्तम उपाय गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग वाचा. विठाला विठाला. हो, ही कर्मातून वाचण्याची गुरु किल्ली बरं. जसं देवाला कर्म बाध्य करत नाही, तसंच देवानं पाप करो अथवा पुण्य करो, देवाला पापही लागत नाही पुण्य लागत नाही. देवाचं कर्मच उगवत नाही. नमे कर्म फले
न स्पृहा, उगवत बी नाही फळाला बी येत नाही. वास्तविक नियम कसा आहे? केलेलं कर्म झाले म्हणजे उगवले. पेरलेलं बी उगवलं आणि उगवलं तर खायला येईल. देव म्हणले केलेलं कर्म मी उगूच दिलं नाही. काय उगवलंच नाही तर खायला कुठून येईल? जर झालंच नाही कर्म तर मग भोग आले कुठून? तसं देवाचं कर्म केलेलं उपजतच नाही महाराज. हे कर्मयोग म्हणतात त्याला. हे माझी आस्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. ज्ञानोबरायचं कर्मयोग आहे. ज्ञानोबराय म्हणतात कर्म करत असताना मी केलं आणि माझ्यामुळे झालं असं जर म्हणलं तर अटकलं. सरळ देवावर ढकलून द्यायचं. हे कोणामुळं घडतंय? कोणामुळं? देवामुळं. मी करत नाही, मी केलं म्हणलं एक तर ते पाप तरी असतं, नाही तर पुण्य तरी असते. पापाचाही भोग भोगण्यासाठी जन्म घ्यावाच लागतो आणि पुण्याचाही भोग भोगण्यासाठी जन्म घ्यावाच लागतो. मग हे कर्मयोगातून सुटण्याचा उपाय नाही. देवाने सांगितलं मला पापही नाही पुण्यही नाही. तसा विष्णू, देव म्हणजे कोण? विष्णू. त्याला पापही नाही पुण्यही नाही. मग जसा विष्णू तसे विष्णुदास. पाप पुण्य झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. जसा विष्णू सर्व कर्म करून अंगाला काही लागू देत नाही, तसेच आमचे विष्णुदास आहेत. जसा विष्णू तसे विष्णुदास. देव जसं अंगाला काही लागू देत नाही तसेच आमचे संत देखील आहेत. संतांना हे पापही लागत नाही पुण्यही लागत नाही. किंवा तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप
लागून दुपाप पुण्य अंगा. पापही नाही आणि पुण्यही नाही. का? कारण पापाचाही भोग भोगण्यासाठी यावंच लागतं आणि पुण्याचाही भोग भोगण्यासाठी यावंच लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्हाला पापही नाही आणि पुण्यही नाही. पाप पुण्य अंगी नातळे त्या, असे विष्णुदास आहेत. आणि तुकोबारायांनी प्रथम चरणामध्ये प्रथम शब्द टाकला कोणता? झुंजार. झुंजार हा शब्द कशासाठी प्रचलित आहे? वार्ताहारासाठी नाही. एक वार्ताहार आहे, प्रमाण काय काय म्हणतात त्याला? वृत्तपत्र. हा, पेपर आहे तो. झुंजार नेता पेपर आहे ना, बरोबर आहे. नेता झुंजार नाही पण झुंजार नेता. वास्तविक झुंजार हे जे विशेषण आहे, हे विशेषण कोणाला लावतात माहितीये? हे विशेषण लावल्या जातं योद्ध्याला, सैनिकाला. जे सीमेवरती लढाई करतात, जे युद्ध करतात, त्यांना झुंजार असं विशेषण लावल्या जातं. कोणतं विशेषण? झुंजार. आणि ते विशेषण तुकोबाराय म्हणतात झुंजार ते एक. या सर्व जगात फक्त एक विष्णुदास ते झुंजार आहेत. म्हणे महाराज संतांनी कुठं लढाया लढल्या तो? हा, तुम्ही त्यांना झुंजार म्हणायलेत? तुकोबाराय म्हणले संतांनी, अरे परमार्थिक संसारिक माणसाला तरी सिंगल युद्ध आहे, पण परमार्थिक माणसाला डबल युद्ध आहे. सिंगल नाही, अंतर्बाह्य जन आणि मन. तुका रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि मन. तुकोबाराय म्हणतात बाह्य जन आणि आतून मन सारखं महाराज उचकण्यात येते. कोणाला? परमार्थिक माणसाला. म्हणून संसारिकाचं तरी भागतोय, पण परमार्थिकाला दोन्हीकडे युद्ध करावं लागतं महाराज. एक तर घरूनही विरोध आणि पुन्हा बाहेरचे बोलणे. बरं, आता दोन्ही बी युद्धच आहेत. बाहेरचं बी युद्ध आहे आणि घरचं बी युद्ध आहे. अवघड कोणतं आहे? हा, दोन्ही मध्ये जर तफावत बघायला गेलो, अवघड कुठलंय? हा, घरातलं महाराज. का? कारण घरातल्याला सर्व आपले पाळमुळं माहिती असते. काय माहिती असते? घरातल्याला आपलं किती वजन आहे, किती ताकद आहे, निस्तच गुरकतो का काही करीतो, हे कोणाला माहिती असते? घरच्याला माहिती असते सर्व. याच्यामुळे घरची भेटच नाही. आता माझं तसंच आहे बुवा. आता तुमचं कसं आहे मला नाही माहिती. आता मी बाहेर किती बी वजन मारीन, पण घरी महाराज बोलल्यावर कशी हसत आहेत बघा. हा, जशी माझी गत आहे तशी तुमची बी आहे. हा, तुम्ही तशा आम्ही नीट बसा मामीचे महाराज. घरचं कुणी भेटत नाही. पण जुन्या काळात पहिली प्रथा होती. काय? जुन्या काळात माणसं वजन राखून होते. हा, वजन होतं महाराज. कारण जुन्या काळात माणूस वजनदार वागायचे. जुन्या काळातला माणूस स्वयंपाक रूम मध्ये पाऊलच ठेवत नव्हता. काय? कशासाठीच नाही, काहीच घेण देण नाही तिकडचं. आणि आताच उठत आहे चुलीलाच पाय लावून बसत. आता चुली नाही, जुनी गॅस. आता गॅस आहे महाराज. तिथं काय कमी जास्त झालं की तिथंच येऊन जाऊन तिथं कसं वजन राहील? जुन्या काळात माणसं, आता हे माणसं वजन राखतात बरं, असं टाकायचा प्रयत्न करतात. कुणी मिशा वाढव, असे मिशाला आकडे बनव, कोणी असे कल्ले राख. जुन्या काळात पहिल्या मिशा कशा असायच्या? जुन्या काळातल्या माणसाच्या मिशा पहा तुम्ही. जर कुणी असलं पाटील म्हणलं की महाराज अशी मिशीवर तावत द्यायचा असं माणूस. हा, पाटील म्हणलं अशा मिशीवरच ताव असायचा असा. जुन्या काळात माणसं वजन राख पहिले. ते आजही करतात बरं माणसं, तसं वजन टाकायचा प्रयत्न करतात. घरात आलं उगच खोकरणार. कोण? माणसं. हा, घरात कसं करणार? आता मला जमन आहे. हा, असं उगच खोकरायचं. आताचे म्हणते तू कितीही खोकर ना, खोकलू तिकडं तसाच जा, पण कुणीच पाणी आणून देत नाही. जुन्या काळात महाराज घरात
पाऊल टाकल्याबरोबर करत्या माणसानं आणि खा करल्याबरोबर घरातलं वातावरण शांत होत होतं. सुना, लेकर, बाळ, बायको, पोरं, नातू आबा आले म्हणलं की गप. जुन्या काळात होतं तसं, आता नाही महाराज. का? कारण घरातल्याला आपल्या सर्वच माहिती होऊन गेले. म्हणून कोणी भेटत नाही. घरातल्यापेक्षा बाहेरच्या पेक्षा घरातलं युद्ध अवघड आहे, अवघड आहे. घरातलं म्हणजे मी बायको घालं ना बरं, नसता चिंतन तिकडं वळवेत आलं. घर म्हणजे शरीर, आणि शरीरात आपली जी काही इंद्रिय ही आपली सेना आहे. कोण आहे? आणि मन हा सेनापती आहे. आता पुढे आता भागवत नाही जुनं इथं, रामायण आहे. भागवतामध्ये प्रसंग येतो, त्याला पुरंजन उपाख्यान असं म्हणतात. आणि त्या पुरंजन उपाख्यानाच्या माध्यमातून प्राचीन बरीला नारदजीने उपदेश केलाय. हे जे 11 सैनिक आहेत, हे सर्व सैनिक त्या राजाला सेनापतीचं ऐकतात महाराज. कोणाचं? मनाचं. आणि मन या देहाचा कोण आहे? राजा आहे, राजा. मन कोण आहे? राजा आहे. आणि आपण ज्या ठिकाणी राहतो शरीरात, आपली मनाला आपण काय काय केलंय माहिती नाही. आपण किती पाण्यात आहेत हे जगाला जरी नाही कळलं तरी मनाला माहिती असेल का नाही? आपण अंधारात केलेले कुठाने, उजेडात केलेले कुठाने कोणाला माहिती आहेत? मनाला माहिती आहेत. सर्व ताकद आपली किती आहे, आपण नुसतं बोलतो का करून दाखवतो हे कोणाला माहिती? मनाला माहिती, मनाला. म्हणून बाहेरच्या जनाच्या युद्धापेक्षा मनाचं युद्ध खतरनाक आहे. मनाचं युद्ध अवघड आहे. बाहेर काय महाराज दमावरीच घालवता येते असं. बाहेरच्याला माहित नसते ना आपली पॉवर किती येते. बाहेरच्याला कळत नसते आपली पॉवर किती येते. आमच्या गुरुजीने एकच सांगितले, श्याम महाराज. आता गुरुजीने शिकवून देताना सांगितले, पोरो तुम्ही रस्त्यावर येत आता, आणि रस्त्यावर असे प्रसंग येतात, बाहेर जायचं म्हटलं, समजा जर एखादा अंगावर चालून आलाच तर दम द्यायचा पहिल्यांदा. काय द्यायचा? दम द्यायचा. दम कसा द्यायचा? जर आपण आवाज काढला आणि पुढच्यानं जर आपल्यापेक्षा आवाज वाढविला, काय पुढच्यानं जर आपल्यापेक्षा आवाज वाढविला तर आपण त्याच्यापेक्षा आणखी वाढवायचा. त्यानं जर म्हणला तर आपण जोरात आवाज वाढवायचा 1-2 वेळेस. पण समजा आपला आवाज ऐकून गुरुजी म्हणतात बरं, ते जर भेलं पुढचं ज काय, कारण पुढच्याला माहित नसते आपण कुठलेत, हे पुढच्याला माहिती नसते. आपली काय पॉवर आहे ते त्यांना माहित नाही. जर पुढचं भेलं तर गुरुजी म्हणतात धर, भेलं तर धर. आणि जर समजा आपला आवाज काढूनही जर पुढच्याचा आवाज वाढतच असेल तर समजायचं हे प्रॉपरच आहे. कुठलंय? प्रॉपरच आहे. गुरुजी म्हणतात जर भेलं तर धर, आणि ते जर फिरलं तर घर. मग नादाला लागायचं नाही. बाहेरचं युद्ध महाराज कसंही घालवता येतं. पारमार्थिक माणसाला डबल त्रास असतो. आतून मन उचकीतन, बाहेरून नवीन नवीन परमार्थात असे सप्ते हे ते बघितले की नाही तरुण माणसाला, किंवा आता माणसं म्हणजे आता बस झालं, आता देव चांगला करायचा, आता हे आता चावं ना आपल्याला, काय होईना आता चावं ना, आता आपल्याला काय घालायची? आता माळ घालायची. असं जर समजा एखाद्याच्या मनात आलंच आणि ज्यानं सप्त्यात माळ घातली, सप्ताह होऊन 2-4 दिवस गेले, वट्यावरचे असतेच बसलेले रिकामीच, त्यांना दुसरं काहीच काम नसतं महाराज. आणि सकाळी सकाळी जर मारुतीच्या दर्शनाला जर आला माळ घालून तर ते म्हणते दत्ते माहिती करून करून भागले. होता तवा अख्खं पुरत नव्हतं. आणि मटा देव करणारा हे कोण म्हणतंय? जन. कोण म्हणतंय? हे जन. जनाचा त्रास पारमार्थिक माणसाला आहे की नाही? आहे. पण जनापेक्षाही मनाचा त्रास लय वाईट महाराज. माळ घातली लोकांनी ते बोलणं असतंच वरून, पण आतून मनही उचकीत आहे सारखंच. मन काय म्हणतंय माहिती? नवीन परमार्थ करणाऱ्याला कोण्या भाजण्याचं नीट झालं रे आतापर्यंत.
रात्रभर टाळ कुटू 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 किलो किलोचे टाळ छटाका आणले ह्यानी. कोणाचे घसे बसले, कोणाचं काय गेलं, कोणाचं नरड उकललं. रात्रभर बोंबलो बोंबलो. काय अवस्था आहे म्हणले त्यांची. कुठं काय आहे त्यांच्या घरात. हा कोण्या भजनाचं नीट झालंय आतापर्यंत. हे कोण म्हणतंय मन आतून उचकीत आहे महाराज असं. हा एखादं जर हलकं फुलकं असलं का नाही आरबळून माळ काढून टाकते. हो ते लोकांचे बोलणे मनाचं तसला विचार म्हणल्यावर आरबळून घातलेली माळ काढून टाकतो महाराज. म्हणून पारमार्थिक माणसाला डबल युद्ध आहे, डबल. तुकोबाराय म्हणले जनाचं तर जाऊ द्या पण मनाचं युद्ध फार अवघड आहे. मनाचं युद्ध जिंकण्यासाठी देवाची कृपा लागते. मनासोबत जिंकणं अवघड आहे कारण मन राजा आहे. आपण ज्या देहात राहतो त्या देहाचा राजा मन आहे आणि राजासोबत विरोध करणं जमतं का. जमत नाही. हा तसं तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात समर्थेशी वैर जया पडले हाड खाईर तो जैसा अष्ट ही पहार शस्त्रवर जोडणे घापे. ज्ञानोबाराय म्हणतात जर समर्थ माणसाबरोबर मोठ्या माणसाबरोबर जर वैर झालंच, दुश्मनी झालीच तर झोपेला विसरायचं, बायका पोर लेकराला विसरायचं, जेवणाला विसरायचं, पण एका गोष्टीला विसरायचं नाही, शस्त्र सोबत पाहिजे कायमस्वरूपी. तो जैसा अष्ट ही पहार शस्त्रवर जो निघापे. कोणतं शस्त्र. परमार्थातलं शस्त्र कोणतं. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. यमे कुळगोत्र वर्जिले. तुकोबाराय म्हणले आमचं परमार्थातलं शस्त्र आहे आणि ते शस्त्र असं बनवलंय आम्ही, ते शस्त्र कायम आमच्या सोबत आहे. कुठं कुठं सोबत आहे. गोविंद आसनी गोविंद शयानी गोविंद आसनी गोविंद शयानी गोविंद आसनी गोविंद शयानी गोविंद आसनी गोविंद शयानी गोविंद चावणी बैसला से गोविंद चावणी बैसला से गोविंद आसनी गोविंद शयानी गोविंद आसनी गोविंद शयानी म्हणतात शस्त्र आमचं असं आहे गोविंद आसनी गोविंद शयनी. गोविंद नावाचं हत्यार तुकोबाराय म्हणतात आम्ही निर्माण केलं आणि त्या हत्यारातच अशी किमी आहे महाराज. ते हत्यार आम्ही असं पूर्व दिशेला फेकलं आणि शत्रू जर पश्चिम दिशेला असला जरी पूर्व दिशेला फेकलं तरी शस्त्रातच अशी किमी आहे की शस्त्र तिकून उडून जाऊन शत्रूच्या काळजाचा ठाव घेतो. कोणाचा. त्या शस्त्रामध्येच अशी किमी आहे. म्हणून गोविंद त्या मनी. शत्रू कोण आहे आपला. मन 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 कोण आहे. विरोध कोणासोबत आहे. मनासोबत. गोविंद त्या मनी बैसलाशे. आणि एकदा थापटा कमी झालं. एकदा जर मनात गोविंद नावाचं हत्यार लागलं. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. एकदा जर गोविंदाचा छंद मनाला लागला तर मनच पुन्हा मग गोविंद गोविंद करायला लागतं. मग मनच आमच्यासारखं वागतं. विरोध संपतो, दुश्मनी संपती, भांडण मिटतं. युद्ध संपलं आणि युद्ध संपल्याचं प्रमाणपत्र आहे ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापी जे कळे काळ तया भिने. हे युद्ध संपल्याचं प्रमाणपत्र आहे महाराज. ऊर्ध्व म्हणजे वर. हे वैष्णव लोकांचं चिन्ह आहे. हे काय वैष्णव कोण. ऊर्ध्व पुंड्र भाळ. भाळ म्हणजे कपाळ
आणि ऊर्ध्व म्हणजे वर, आणि पुंड्र म्हणजे पुंड्राकृती. कोणती आकृती? आकृती गणातील एक पुंड्र आहे ना, पुंड्र शब्द आहे. खालून द्वितीयापासून अमावस्यापर्यंत जो चंद्र असतो त्याला पुंड्राकृती म्हणतात. कोणती आकृती? पुंड्रा. अष्टमीपासून ते अमावस्यापर्यंत जी आकृती असते चंद्राची तिला पुंड्राकृती म्हणतात. आणि खालून पुंड्र, ऊर्ध्व म्हणजे वर, भाळ म्हणजे कपाळ. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ. विरोध संपला. त्याचा परिणाम कापिजे कळीकाळ तया भेने. एकानं विचारलं, महाराज तुम्ही म्हणता मनासोबत विरोध संपला, युद्ध संपलं, पण मनाचा भरोसा नाही. मनाचे पाटील देहभावाचा विश्वास धरून, मनाला विश्वास धरता येत नाही की युद्ध संपेल म्हणून. पुन्हा जर मनानं समजा म्हातारपणाला जर घाव घातला, तुमच्यावर हल्ला केला, तर मग तुकोबाराय म्हणले, जरी त्यानं फिरून वार केला आणि जरी वार करून समजा आमच्या वर्मावरती टोला बसला ना, आम्ही मृत्युमुखी पडलो, तरी सुद्धा आम्ही पुन्हा जिवंत होऊन पुन्हा त्याच्यासोबत लढा घेऊ. तुका म्हणे शंख. युद्धासाठी काय काय लागतं? माईक. युद्ध पोकाराय काय लागतं? शंख लागतो, शंख. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार. तुकोबाराय म्हणतात, आमच्या जवळ लेचपेचं हत्यार नाही, जगातलं नंबर 1चं हत्यार आहे. कोणतं? चक्र. चक्राचे शृंगार. आणि जर समजा आम्ही मृत्युमुखी पडलोच, जरी आम्ही आता मरतोय हे जर कळालं आम्हाला, काय लगेच आमच्या जवळ अमृत आहे. मेलेल्याला ही जिवंत करण्याची ताकद कोणात? अमृतात. का अमृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. अमृत घेतल्याबरोबर ते बी अमृत आम्ही खिशात ठेवलं नाही. खिशातून काढा मग डबी खोला मग पुन्हा अमृत घ्या, असं नाही. नामामृत सार मुखा माझी. मुखातली मुखातच नाव उच्चारल्याबरोबर पुन्हा जिवंत होऊ आणि पुन्हा त्या मनाबरोबर लढा खेळू. जर मनानं पुन्हा आलंच तर गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलाशी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैस. यथामती यथावकाश झालेली सेवा भगवान प्रभू रामचंद्राच्या व हनुमंतरायाच्या चरणी सेवा समर्पित. वाणीला पूर्ण विराम. यदा कदाचित बोलण्याच्या ओघात एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष. जे काही योग असेल तो गुरुजींचा प्रसाद आहे. झालेली सेवा सर्व गावकऱ्यांच्या वतीने, सर्व टाळकरी, सर्व श्रोते मंडळी, लहान थोरा बालवृद्धांच्या वतीने भगवत चरणी समर्पित. वाणीला पूर्ण विराम. एकदा सर्वांनी तुकोबारायचं एकदा मोठं भजन करू आणि त्यानंतर चाल होईल. चाल होणार आहे. एकदा भजन करा अगोदर.